मोठ्या माणसांना किती आहे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती देईल, तर तुम्ही नक्कीच चेक करा जर का तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर। मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे कात्रज प्राणी संग्रहालय म्हणून देखील ओळखलं जातं। याची व्यवस्था पाहण्याचे काम पुणे महानगरपालिकेकडे आहे। हा एकूण 130 एकरांचा परिसर 3 भागांमध्ये विभागला गेला आहे। प्राणी अनाथालय, सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय तसेच उद्यान परिसरात सुमारे 40 एकरांचे कात्रा सरोवर देखील आपल्याला पाहायला मिळतं। तर या इथून आपण आता सुरुवात करणार आहोत। पहिल्यांदाच आपलं हे बघू शकता लाल तोंडाची माकडं होती, तर पहिल्यांदा आपण सर्पोद्यान पाहणार आहोत। सर्पोद्यानामध्ये सापांच्या सुमारे 22 प्रजाती व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 10 प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात। तर प्रत्येक ठिकाणी कुठल्या प्रकारचे सर्प आहेत त्याची नावं दिलेली आहेत। सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये रॉक पायथॉन ही अजगराची जात, नाग, व्हायपरसारख्या विषारी सर्प प्रजाती, भारतीय मगरी व भारतीय स्टार टर्टल्स आणि पक्ष्यांमध्ये मोरांचा समावेश आहे, तर ते देखील पाहायला मिळतं। हा जो साप आहे तो घोणस आहे, खूप विषारी असतो तो। तर हा आहे अजगर आणि बघू शकता किती मोठा आहे ते। मी तर पहिल्यांदा पाहिलाय अक्षरशः, आणि तो वेटोळं घालून बसलाय त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण खरंच खूप मोठा आहे, बघू शकता तुम्ही। असं म्हणतात राजीव गांधी प्राणी संग्रहालय ही आधीच्याच प्राणी संग्रहालय व सर्पोद्यानाची नवी आवृत्ती आहे। आधीच्या प्राणी संग्रहालयाला पेशवे उद्यान असं देखील म्हटलं जायचं आणि ते पुणे महापालिकेने 1953 साली स्थापन केले होते। ते पर्वती पायथ्याशी जेथे पेशव्यांच्या खाजगी वन्य पशु संग्रह असे, तेथे हे प्राणी संग्रहालय केवळ 7 एकरांपुरतेच मर्यादित होते। येथे प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवलेले असे व येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन हाच याचा प्राथमिक उद्देश होता। सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे यांनी पुणे महापालिकेच्या सहाय्याने कात्रा सर्पोद्यान तयार केले। आज या प्राणी संग्रहालयात पश्चिम घाट व दख्खन पठारावरील सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सुमारे 66 प्रजाती आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर मित्रांनो, हा नाग आहे, पाहू शकता कसा फणा थोडासा उभारतोय आणि भरपूर सारे नाग आहेत, तुम्हाला दाखवते मी। तर हे बघू शकता वरती कसे बसलेले आहेत। तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, ते दिसत नाही आपल्याला कारण की आतमध्ये बसलेले आहेत। घार, मोर वगैरे आहेत। तर आपण आता प्राणी पाहायला चाललेलो आहोत। सर्पोद्यान आपलं पाहून झालेलं आहे। तर प्राणी संग्रहालयात काय काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे। तर येथील सस्तन प्राण्यांमध्ये पांढरा वाघ, तानाजी नावाचा बंगाली वाघ, बिबट्या, अस्वले, सांबर, भेकर, चिंकारा, काळवीट, माकडे, हत्ती, सिंह अशा प्राण्यांचा समावेश आहे। तर या ठिकाणी रानमांजर आहे, बघू शकता। मित्रांनो, असं म्हणतात राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे देशातील आदर्श प्राणी संग्रहालय म्हणून ओळखलं जावं असा पुणे महापालिकेचा कटाक्ष असतो। त्यामुळे खूप सारी स्वच्छता आपल्याला इकडे पाहायला मिळते, बघू शकता। त्यानंतर इथे आपल्याला अस्वल पाहायला मिळते, हे 2 अस्वल आहेत, बघू शकता। तर संग्रहालयात बसण्याच्या जागा, स्वच्छतागृह, पाण्याच्या टाक्या किंवा माहिती फलक, पर्यटकांना फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या देखील आपल्याला इथे सोय केलेली आहे। तर आता आपण जाणार आहोत बिबट्या पाहायला। तर आपण आलेलो आहोत आता सिंह पाहायला आणि खूप मोठा आहे, पण तो बसलेला आहे ॲक्च्युली, आणि एवढा आवाज देत होते सगळेजण पण तो उठतच नव्हता आणि उठला ॲक्च्युली नंतर तो, त्यामुळे मस्त व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय, बघू शकता। खूप मोठा होता आणि इकडचे प्राणी जे आहेत म्हणजे खूप असे ताजेतवाने आहेत, असं नाही का, खूप म्हणजे खूप मस्त आहेत।
या संग्रहालयात प्राण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास उपभोगता येईल अशा जागेत ठेवण्यात आलेला आहे. या प्राण्यांची देखभाल व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय व निदानाच्या सुविधांची देखील सुसज्ज अशा पशुवैद्यकीय रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर हे पाहू शकता, या गाडीने तुम्ही संग्रहालय फिरू शकता. पण जे पायी फिरण्यात मजा आहे ते गाडीत फिरण्यात काहीच मजा नाही असं मला तरी वाटतं. आणि भरपूर साऱ्या मुलांच्या सहली आल्या होत्या, खूप मुलं होती आणि इकडे हरणं वगैरे आहेत बघू शकता. तर खूप फ्रेश प्राणी होते. मी पुन्हा सांगते, खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती स्वच्छता आहे आणि थोडं ना तिडके 130 एकरमध्ये हे प्राणी संग्रहालय पसरलेलं आहे. आणि खरंच धन्यवाद म्हणजे पुणे महानगरपालिकेला की एवढी स्वच्छता आणि खूप झाडं वगैरे आहेत, त्यामुळे ऊन वगैरे लागत नाही. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात देखील येऊ शकता. आम्ही हिवाळ्यात आलेलो आहोत ॲक्च्युली. तर या ठिकाणी आपल्याला फिरायचं म्हटलं तर कमीत कमी 1 दिवस तुम्हाला लागेल, एवढं मोठं आहे. तर दिवसभराच्या दगादगीतून निवांतपणा हवा असेल ना तर नक्कीच या उद्यानाला भेट द्या. तर या ठिकाणी आमचं पाणी संपलं होतं, त्यामुळे पाणी बॉटल भरून घेतोय पिण्यासाठी. तर बघू शकता किती स्वच्छता आहे. आणि आपण आता हत्ती पाहायला आलो आहे. हा हत्ती पॉईंट शेवट आहे. तर हे आहेत हत्ती, 2 हत्ती आहेत तिकडे बघू शकता आणि खूप मस्त फ्रेश वाटते त्यांच्याकडे बघून. ते पण ताजेतवाने आहेत आणि खरंच खूप छान वाटलं. खूप मस्त प्राणी होते आणि मनसोक्त पाहायला मिळाले. तर हा हत्तीचा जो पॉईंट होता तो शेवट होता, इकडे संपतं. पण ॲक्च्युली खूप मोठा आहे. आम्ही पायी चालत पाहत होतो आणि शिव आणि सई पण होते आमच्याबरोबर. तर त्यांनाच मेन दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही आलेलो. आणि हे बघू शकता, ही इलेक्ट्रिक गाडी. तर याने तुम्ही जाऊ शकता आणि फिरू शकता. तर हे प्राणी संग्रहालय बुधवार सोडून आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुलं असतं. लहान मुले व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 10 रुपये व प्रौढांसाठी 40 रुपये आहे. तर परदेशी पर्यटकांना 100 रुपये शुल्क आकारलं जातं. तसेच अपंग व अंध पर्यटकांना ग्राह्य ओळखपत्र सादर केल्यास मोफत प्रवेश देखील दिला जातो. तर आणि हे बघू शकता, आम्ही ॲक्च्युली लवकर आलो होतो त्यामुळे आम्हाला एवढी गर्दी नाही सापडली. पण आता मुलांच्या सहली वगैरे खूप आलेल्या आहेत, त्यामुळे खूप जास्त गर्दी झालेली आहे बघू शकता गेटच्या बाहेर. तर आम्ही खूप लवकर आलो होतो सकाळी, त्यामुळे आम्हाला गर्दी अजिबात सापडली नाही. मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की जर का तुम्ही या प्राणी संग्रहालयामध्ये येण्याचा विचार करत असाल तर आपण जे काही बरोबर खायला आणलेलं आहे त्याचा कचरा झालेला तुम्ही जागोजागी डस्टबिन ठेवलेले आहे त्यामध्ये टाकू शकता किंवा आपल्या बॅगमध्ये पुन्हा आपण घरी घेऊन येऊ शकता. कारण की पुणे महापालिकेने जी स्वच्छता ठेवलेली आहे त्याला भंग करू नका. खरंच खूप स्वच्छ आहे. आतमध्ये तुम्ही गेलं तर खूप स्वच्छ असं पाहायला मिळतं. तर आपण आता निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. तर पुण्यातच फिरणार आहोत आणि कुठला ब्लॉग येणार आहे ते तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन दिलेलं त्यावर क्लिक करा, म्हणजेच असे माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.